गेल्या 1 महिन्यापासून नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर हजारो विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान प्रशासन व पोलिसांनी लाठीचार्ज करीत गंभीर जखमी केले। या घटनेविरोधात निषेध व्यक्त करीत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी यवतमाळ वकील संघाच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। वकील संघाचे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी व उच्च स्तरीय समिती नेमून चौकशी करावी, विद्यार्थ्यांवर लावलेल्या केसेस मागे घ्याव्या व सरकारने विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढावा। तसेच नीट पेपर घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत, सदस्यांना शासकीय नोकरी द्यावी, नीट, जेईई तसेच इतर मोठ्या परीक्षा या शासनानेच घ्याव्यात व NTA संस्था रद्द करावी, अशा विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात। यावेळी मोठ्या संख्येने यवतमाळ वकील संघाचे ज्येष्ठ वकील व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित। गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्या आंदोलनाचा बिमोड करण्याच्या उद्देशाने दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती लाठीहल्ला केला। इतकेच नव्हे तर मुलींचा विनयभंग सुद्धा करण्यात आलेला आहे, हे आपण सर्वांनी बघितलेला आहे। हा प्रकार अत्यंत क्रूरस्पद आणि घृणास्पद असा आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसांवरती कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मागण्याची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारचा या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध करतो आहे। केंद्राने ताबडतोब धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। त्याचबरोबर केंद्र सरकार जर म्हणत असेल की यामध्ये अँटी सोशल एलिमेंट आणि देशद्रोही लोकांचा सहभाग आहे, तर केंद्र सरकारचा गृह विभाग का झोपा काढत आहे का, परराष्ट्र खातं का झोपा काढत आहे का? या संदर्भामध्ये केवळ विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि जर यापुढे असाच प्रकार जर सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन संपूर्ण देशभर उभं राहील आणि वकील संघ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आज या ठिकाणी उभा आहे, हे आम्ही विद्यार्थ्यांना आणि शासनाला कळवतो आहे।